श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज आपण पौर्णिमा आणि अमावस्या या दोन बहिणींची कथा ऐकणार आहोत। एक राजा होता, त्याला 2 मुली व 1 मुलगा होता। एका मुलीचे नाव होते अमावस्या, तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा। तिला भजन, कीर्तन, पूजा पाठवण्यात खूप रस होता, तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती। परंतु जे अमावस्या होती ती कधीही भगवंताचं नाम घेत नसे, तसेच कधी मंदिरातही जात नसे। वडिलांच्या प्रत्येक कामामध्ये पाठिंबा राहत असे, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे। आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे। म्हणून राजा फक्त अमावस्येचे लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे। पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे। काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले, घरात नववधू आली। अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी कुरबुर करत असे, परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे, देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे। म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती। एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळ शोधावी लागणार आहेत। पौर्णिमेला तिच्या देवाच्या मंदिराचा आणि भजन कीर्तन करणे, पूजा पाठ करणे यात फार आवड आहे, तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल। त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल, श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल, म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या। परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल, तसेच तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असे आहे। त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या महली स्थळ बघा, म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला। पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला। दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला। राणीला तिने सर्व सांगितले। राणी ही खूप खुश झाली। थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला। तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, परंतु पैसा अडकाऊंची कपडे दिले, परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय देतो। इतके दिवस तिथे आरामात होतीस, आता सासरी गेले की कळेल, नुसते देवदेव करून काही होत नाही, असे म्हणून दोघींची पाठवणी केली। येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती। त्यांच्या हाताखाली नोकर चाकर होते, फक्त तिनं एका इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे। परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात मात्र 18 विश्व दारिद्र्य नांदत होते। एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे। दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते। त्यात 7-8 वर्षे निघून गेली। आता अमावस्याला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होती। इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही। त्यात आई वडीलही गेले, तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता। एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती। तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले। तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही। ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले। परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड, त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला। पौर्णिमा बाहेरच बसलेली होती। तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे, तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते, मग येथे तर तुला यावेच लागेल। पौर्णिमेने विचार केला, किती मोठी पूजा आहे, तिची तयारी करण्यात बहीण मला बोलवायची विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे, तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे, असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली। अमावस्येने तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही। एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तर तू निर्लज्जासारखी का आलीसच तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाही तर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल।
नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंतांना म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, याची मला हीच का परतफेड? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस हे भोग मी भोगतच राहणार? उद्यापन पण संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने सुद्धा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाली. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे, म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागते. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसते. तिथे खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं, हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाल्यामुळे तुळशी वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घालते तर खूप चांगले होईल. माझ्याने हे करवत नाही, म्हणून तुला सांगते. पौर्णिमा आली. लगेच ती संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले. सर्व परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? ती म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेच परत येईन. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणणार आणि पुढे निघणार. तेवढ्यात तिला एक महादेवाचे मंदिर दिसते. तिथे एक म्हातारा दिसतो. धोतर फाटले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला अंघोळ घालायची आहे, तर 2 बादली पाणी आणून दे. तिला कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना छान अंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवांचे देव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा तिने देवांचे देव महादेवांची पूजा केली आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत जाशील तेव्हा मला भेट. तिनेही हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पोरी. मग ती झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेले पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिला सांगितले आणि निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसते. बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा माता होती. आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे कशा आहात आणि कशा बसला आहात? म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणी स्वच्छ करत नाही. पौर्णिमेला सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. नदीतील सर्व घाण काढून टाकते. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी ठेवले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहे? पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तेथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलवली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट, मगच जा. तिने हो असे सांगितले आणि नावेत बसली. माहेरी गेली आणि नंदेला पाहून खूप आनंद झाला. तिने त्यांचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी नणंद घरी आली म्हणून तिने गोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेने वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यासोबत खूप गप्पा मारल्या. बहीण भाऊही कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली. तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाईने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ते फुलांची बोट हजरच होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडल्या आहेत, आता मी एकटीच आहे, याचे काय करावे, म्हणून तूच घेऊन जा. परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीचे मंदिराकडे एक म्हातारी दिसली.
तिनेही तिला एक गाठोडे दिलं. नंतर महादेवाच्या मंदिरात म्हातारा बसलेला दिसला. त्यांनीही मी एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडे घेऊन निघते आणि त्या टोपलीत ठेवते आणि पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली. तिनेही एक गाठोडं दिलं. असे 5 गाठोडे घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिले आणि नवीन कपडे होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे होती. सुंदर सुंदर साड्या, मोती, पोवळे आणि रत्ने होती. ती खूप खुश झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता घडले ते जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा, अडका तर होताच, शिवाय आनंद, सुख, समाधानही होते. ते गाठोडं पाहून सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अडका, धनधान्य आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते. ते संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके दान दिले, इतके काही दिले. मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते. आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलवले. तसेच अमावास्यालाही बोलावले. अमावास्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आवक झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पोळे दिले गेले. अमावास्याला हे पण खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे, तू इतके कुठून मिळवले? आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिला नाही आणि आज तू प्रसाद म्हणून सर्वांना रत्ने, मानके वाटत आहे. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावास्याने प्रसाद न घेता तिथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यातील तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी, जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावास्याने म्हातारीला सांगितले, हे बाई, मी असली कामे करणार नाही. तुला काय वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही. चल जा, तूच कर, असे सांगून ती पुढे निघाली. पुढे तिला देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे, तेवढे तर करा. आणि तेथून पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काही काटेकुटे भरले होते. तशीच ती एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. हिची आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने, आताही हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तिने काही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावास्याने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. अमावास्याच्या जाण्यामुळे वहिनी आनंदी होती. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आले आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते? तर तिने सांगितले, तुम्हाला जड ओझे उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवते. ती खूप आनंदित झाली आणि निघाली. नदीकडे गेली. म्हातारीला तिने सांगितले, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिले होते, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ते ओझे कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कालिका मंदिराच्या तिथे पण देवांचे महादेवाच्या मंदिरात पण गेली आणि तुळशीकडेही. यामुळे ती खूप खुश झाली आणि खूप आनंदाने घरी आली.
तोपर्यंत तिचे नोकर चाकर गाठोडे घेऊन आले. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. दुसरे गाठोडे उघडलेले तर त्यामध्ये काटे होते. नदीतील घाण आणि कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुटे होते. देवांचे देव महादेवाच्या मंदिराचे गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यामध्ये दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, आज आपल्याला कितीही त्रास असेल आणि काहीही असेल तरीही धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्तेच्या मार्गावरून जे चालतात, देवतांची परीक्षा त्यांना द्यावीच लागते. शेवटी त्याचे गोड फळ मिळतेच. याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांना त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ